महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नावाभोवती सर्व चर्चा केंद्रित झाल्या आहेत, त्या म्हणजे सुनेत्रवहिनी पवार. पण या चर्चेच्या मुळाशी जाण्यापूर्वी आपल्याला काही अत्यंत कठीण आणि कडू प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. राष्ट्रवादीचं एकीकरण हा शब्द आपण गेल्या अनेक दिवसांपासून ऐकतोय, पण हे खरंच एकत्रीकरण आहे की एका राजकीय अस्तित्वाचं दुसऱ्या अस्तित्वात विलिनीकरण? आणि या संपूर्ण खेळात सुनेत्रा पवार यांना चुकीचं ठरवण्याआधी आपल्याला अजितदादांच्या हयातीतील आणि त्यांच्या पश्चात बदललेल्या राजकीय समीकरणांचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन हे समजून घ्यावे लागेल की जेव्हा अजित पवार हयात होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती नेमकी काय होती. अजितदादा केवळ एक नेते नव्हते, तर ते त्या पक्षाचे चेहरा होते. सत्तेत असताना त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद होतं, त्यांच्याकडे आमदारांचं संख्याबळ होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. तांत्रिकदृष्ट्या पाहायला गेलं तर अजितदादा पवार हे शरद पवारांना समांतर उभे राहिले होते. त्या काळी जेव्हा एकत्रीकरणाच्या गप्पा व्हायच्या तेव्हा एक गृहीतक अगदी स्पष्ट होतं. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही दादांच्या राष्ट्रवादीत सामावली जाईल. म्हणजेच नव्या रचनेत अजित पवार हेच बॉस असतील. हे केवळ सत्याचं गणित नव्हतं, तर ते नेतृत्वाच्या संघर्षाचं फलित होतं. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि इतर सर्व नेत्यांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागलं असतं. ही एक स्पष्ट रेषा होती जी अजितदादांनी आखली होती. पण आज परिस्थिती बदलली आहे. नियतीने एक क्रूर वळण घेतलं आणि अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं बॅलन्स ऑफ पॉवर पूर्णपणे हललं आहे. आताच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं तर अजितदादांच्या जाण्याने त्यांच्या पक्षाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा खंबीर चेहरा आता हरवला आहे. तर दुसरीकडे तुतारीने घेतलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं वजन केवळ त्यांच्या अनुभवामुळे आणि वलयामुळे पुन्हा एकदा वाढलं आहे. दादांच्या राष्ट्रवादीत आज शरद पवारांच्या उंचीचा एकही नेता उरलेला नाही. उलट तिथले अनेक जुने जाणते नेते आजही मनातूनच शरद पवारांना आपला दैवत मानतात. अशावेळी जेव्हा एकत्रीकरणाची भाषा केली तेव्हा सर्वात मोठा पेच हा उभा राहतो की पक्षाची धुरा नेमकी कोणाकडे जाणार. सुनेत्रा पवार की शरद पवार, सुप्रिया सुळे. सुनेत्रा पवार आमदार होतील, गटनेते होतील किंवा कदाचित उपमुख्यमंत्री होतील. पण प्रश्न पदाचा नाही आहे, तर प्रश्न आहे वारशाचा. अजितदादांनी आपलं संपूर्ण आयुष्य पार्थ आणि सुनेत्रा यांना राजकीय उदयासाठी पणाला लावलं होतं. राष्ट्रवादीचं नेतृत्व आपल्या कुटुंबाकडे असावे ही त्यांची स्पष्ट आणि थेट अपेक्षा होती. मग आता सुनेत्रा पवारांनी हा सर्व इतिहास विसरून ज्या नेतृत्वाविरुद्ध दादांनी बंड केलं होतं त्याच नेतृत्वाखाली परत जाणं कितपत योग्य आहे. येथे आपल्याला विलिनीकरण आणि एकत्रीकरण या दोन शब्दांमधील फरक समजून घ्यावा लागेल. राजकारणात एकत्रीकरण हा शब्द अनेकदा फसवा असतो. जर आज शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडेच पुन्हा सत्ता सर्व जाणार असेल तर मग दादांनी जे बंड केलं होतं त्याचं काय? अजित पवार वेगळे का झाले होते हा प्रश्न विचारणं आज अत्यंत गरजेचं आहे. वयाच्या आणि अनुभवाच्या एका टप्प्यावर त्यांना स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व हवं होतं. जेव्हा सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली होती तेव्हा अजितदादांना हे कळून चुकलं होतं की पक्षात आता त्यांना दुय्यम स्थान मिळणार. त्यांनी घेतलेला भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा केवळ सत्तेसाठी नव्हता, तर तो आपल्या अस्तित्वासाठी होता. मग आज सुनेत्रा पवारांना विलन ठरवणाऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला आहे का की अजितदादांनी शरद पवारांच्या नेतृत्वाचं जे आव्हान दिलं होतं ते विसरून सुनेत्रा वहिनींनी पुन्हा त्याच चौकटीत जाणं म्हणजे अजितदादांच्या संघर्षाचा अपमान ठरणार नाही का? सुनेत्रा पवारांच्या आजच्या भूमिकेमागं अनेक वर्षांच्या कटू आठवणी आहेत. आपण विसरू शकत नाही की कशा प्रकारे शरद पवारांनी जाहीरपणे पार्थ पवारांचे कान टोचले होते. तो केवळ एका आजोबांचा नातवावरचा राग नव्हता, तर ते एका राजकीय वारसाला नाकारण्याचं प्रतीक होतं. अजितदादांनी वारंवार आरोप केला होता की भाजपसोबत सत्ता स्थापनेची चर्चा होऊ नये. ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेतल्यामुळे त्यांना तोंडघशी पाडलं होतं. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांना कशा प्रकारे एकाकी पाडण्याचे प्रयत्न झाले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. स्वतःची ताकद असूनही त्यांना कधी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही. ही खंत अजितदादांच्या बोलण्यातून नेहमीच स्पष्ट झाली आहे. आता प्रश्न असा आहे की सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ यांनी या सर्व अपमानांना सोडून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावं अशी अपेक्षा करणं कितपत न्याय आहे? एकत्रित राष्ट्रवादीचा पाया हा केवळ सामंजस्य असू शकत नाही, तर तो सन्मान असायला हवा. पार्थ आणि जय यांच्या राजकीय भविष्याबाबत शरद पवार कुटुंबाने कधीही सकारात्मक संकेत दिलेले नाहीत. मग अशा परिस्थितीत सुनेत्रा पवारांनी आपल्या मुलांच्या आणि पतीच्या राजकीय वारशाचं रक्षण करण्यासाठी घेतलेली भूमिका चुकीची कशी ठरू शकते?
सुनेत्रा पवार यांच्यासमोर आज दोन रस्ते आहेत. एक म्हणजे शरद पवारांच्या सावलीत जाऊन स्वतःचं अस्तित्व विलीन करणं आणि दुसरा म्हणजे अजितदादांनी निर्माण केलेली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवणं. लोकांना वाटतं की सुनेत्रा पवार अडेलट्टू भूमिका घेत आहेत, पण वस्तुस्थिती अशी आहे की त्या केवळ त्या राजकीय विचारांचे रक्षण करत आहेत ज्यासाठी अजितदादांनी आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लावलं होतं. जर एकत्रीकरणानंतरही सत्तेच्या चाव्या पुन्हा त्याच हातात जाणार असतील ज्यांनी दादांना वर्षानुवर्ष रोखून धरलं होतं, तर त्या एकत्रीकरणाला काय अर्थ उरतो? त्यामुळे सुनेत्रा पवारांना चुकीचं ठरवण्याआधी त्या कोणत्या मानसिक आणि राजकीय संघर्षातून जात आहेत हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा केवळ एका कुटुंबाचा वाद नाही, तर हा महाराष्ट्राच्या भविष्यातील नेतृत्वाचा आणि पवार नावाच्या साम्राज्यातील खऱ्या वारसा हक्काचा लढा आहे. राजकारण हे कधीच केवळ काळ्या आणि पांढऱ्या रंगात नसतं, त्यात धुसर छटा जास्त असतात. सुनेत्रा पवारांची वाटचाल ही त्याच धुसर छटांमधून स्वतःचा मार्ग शोधण्याची धडपड आहे. आता हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल की त्या हा वारसा पुढे नेण्यात यशस्वी ठरतील की पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या प्रवाहात वाहून जातील. तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवारांची भूमिका योग्य आहे का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.